नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या विज्ञान या विषयाच्या लेक्चर सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. याच्या अगोदर आपण बायोलॉजी किंवा जीवशास्त्र या विषयाचा आवाका किती आहे किंवा ह्या विषयामध्ये कोणते टॉपिक तुम्हाला रिवाइज करायचे बिफोर एक्झाम हे आपण व्यवस्थितरित्या विश्लेषण केलंय. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांना मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते सगळ्यांनी बघून घ्या. आज आपण जे काही व्हिडिओ टाकतोय त्या व्हिडिओमध्ये आपण रसायनशास्त्र, ज्याला तुम्ही केमिस्ट्री म्हणता, ज्याच्यावरती तुमच्या 15 प्रश्नापैकी जवळपास 4 ते 5 क्वेश्चन येतात, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा 1/3 एरिया तिथे कव्हर होतो. सो 1/3 एरिया जर कव्हर होत असेल तर तुम्ही हे टॉपिक रिवाइज केलेत का जरा बघून चला. आता सध्या आपण काय करूया, मी तुम्हाला काही टॉपिक सांगतो, जे तुमचे रिवाइज झालेत का ते बघून घ्या. जर रिव्हिजन झालं नसेल तर आवर्जून ते करा, कारण त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा प्रश्न येतात त्याच्यावरती. ठीक आहे. सो आपण कोणकोणते टॉपिक रिवाइज केलेत की नाही हे बघायचं असेल, त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर आपल्यामध्ये लागतो ते म्हणजे केमिकल क्लासिफिकेशन किंवा रासायनिक वर्गीकरण. आता याच्यामध्ये काही शब्द मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही केलेत का बघून ठेवा. जसं की आपण मूलद्रव्य नावाचा शब्द ऐकतो, तर मूलद्रव्य बोललं की आपल्याला काही गोष्टी आठवल्या पाहिजे. म्हणजे धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, ज्याला मेटल आणि नॉन मेटल म्हणतो. आणि त्यासोबतच एक पदार्थ असतो ज्याला म्हणतात मेटॅलॉइड, या ज्याला मराठीत आपण म्हणतो धातू सदृश. म्हणजे तो धातूंचे पण गुणधर्म दाखवतो आणि अधातूंचे पण गुणधर्म दाखवतो, म्हणून त्याला आपण धातू सदृश म्हणतो. सिलिकॉन त्याचं एक्झाम्पल आपल्याला देत आहे. सो अशा पद्धतीने तुमचं हे वाचन झालंय का बघून घ्या. धातू काय आहेत, अधातू काय आहेत, धातू सदृश काय आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत. जसं की डक्टाईल असतात, म्हणजे त्याला तन्यता म्हणतात, मेलिएबिलिटी ज्याला वर्धनीयता म्हणतात. हे धातूंचे गुणधर्म आहेत. हे तुमचे गुणधर्म आपले वाचून झालेत का, या सगळ्या गोष्टी तुम्ही धातू, अधातू आणि ह्या गोष्टींमध्ये कव्हर करू शकता, ज्याला एलिमेंट कॅटेगरीमध्ये टाकायचं. दुसरं आहे आपल्याकडे कंपाऊंड्स. कंपाऊंड्सला तुम्ही संयुगे म्हणू शकता. संयुगे, कंपाऊंड्स आणि मूलद्रव्य एलिमेंट्स याच्यामध्ये फरक काय आहे. त्यानंतर कंपाऊंड्स मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, म्हणजे सेंद्रिय असतात आणि असेंद्रिय कंपाऊंड्स किंवा संयुगे असतात. सेंद्रिय म्हणजे असे असतात की जी प्राणी आणि वनस्पतीपासून तयार झालेली संयुग असतात, आणि त्यांच्यापासून जी तयार झालेली नसतात त्यांना आपण असेंद्रिय म्हणजे इन ऑर्गॅनिक मध्ये टाकूया. सो हे काय प्रकार आहेत, सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे मिक्सचर्स. माहिती आहेत का तुम्हाला, म्हणजे मिश्रण म्हणजे काय. शिवाय आपल्याला संयुगे आणि मिश्रणे ह्यांच्यातला फरक माहिती आहे का, कंपाऊंड आणि मिक्सचर मधला डिस्टिंग्विश माहिती आहे का. आता मिश्रणे जर बोलतोय आपण, तर मिश्रणांमध्ये पण पुढे प्रकार असतात, म्हणजे हेटेरोजिनियस असतात आणि होमोजिनियस असतात. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो ना. तुम्ही लिंबाचं सरबत केलं तर तुम्हाला त्यामध्ये लिंबाचं सरबत आणि पाणी मिक्स झाल्यानंतर तुम्हाला सापडत नाही. जर असं होत असेल ना, दोन्ही एकमेकांमध्ये पूर्ण मिक्स होत असतील तर त्याला होमोजिनियस म्हणतात. आणि जर तुम्ही बघा माती घेतली बारीक आणि पाण्यात टाकली, स्टर केली, तुम्हाला ते गढूळ पाणी दिसेल, पण काही वेळानंतर माती खाली सेटल होते आणि पाणी वरती राहतं. याला म्हणतात हेटेरोजिनियस सोल्युशन. म्हणजे काय, तिथं तुम्हाला डिस्टिंक्ट दोन फेजेस दिसतात. त्यामुळे ह्या दोन मिश्रणांच्या प्रकाराला आपण इथं स्टडी करू शकतो. तर तुम्ही ऑलरेडी हे अभ्यासला असेल, तुम्ही याला फक्त रिवाइज करून घ्या, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची संभावना आहे. मी या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला महत्वाचे टॉपिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही केलेत का हे बघण्यासाठी तुम्हाला मी त्याचा आवाका सांगणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक माझ्याकडे आहे ते म्हणजे सेपरेशन ऑफ मिक्सचर. म्हणजे तुम्हाला मिश्रणांचं वर्गीकरण करण्यासाठी काही पद्धती आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. जसं की सगळ्यात पहिली पद्धत जी सारखी विचारली जाते ते म्हणजे सब्लिमेशन, ज्याला मराठीत आपण म्हणतो संप्लवन. संप्लवन हा एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं स्थायूचं डायरेक्टली वायूमध्ये रूपांतर होतं. सामान्यतः आपल्याला काय दिसतं, स्थायूंचं रूपांतर पहिल्यांदा द्रवात होतं उष्णता दिल्यावर, आणि उष्णता अजून दिली तर द्रव म्हणजे लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होतं, म्हणजे वायूमध्ये होतं. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. परंतु कधी कधी काय होतं की सॉलिडला जर तुम्हाला हीट दिलं या नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तर हे सॉलिड म्हणजे स्थायू डायरेक्टली वायूमध्ये जातात. उदाहरण कापूर आपलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, आपण जे कपाटात ठेवतो ते कापूर जे असतात, सॉरी डांबराच्या गोळ्या, हे तुम्हाला नॉर्मली बघायला मिळतं की त्याचं लिक्विड न होता डायरेक्ट ते नाहीच होतं, म्हणजे त्याची वायू झालेली असते. तुम्ही कापूरचं उदाहरण मगाशी तोडून गेलं. कापूर हे आपण पूजेमध्ये वापरतो, त्याला पण तुम्ही जाळल्यानंतर त्याचं वायू बनतो, लिक्विड होतच नाही. म्हणजे असे पदार्थ आणि संप्लवन म्हणजे सबलमेशन आणि एक्झाम्पल्स, त्याचे युजेस म्हणजे संप्लवन, त्याचे पदार्थ आणि त्याचे उपयोग, हे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या. त्यानंतर इव्हॅपोरेशन आहे म्हणजे बाष्पीभवन प्रोसेस आहे. क्रिस्टलायझेशन म्हणजे स्फटिकीकरण प्रोसेस आहे. डिस्टिलेशन व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो, एखाद्या पाण्यामध्ये जर का कचरा असेल तर त्याला आपण उष्णता देतो, ते पाण्याची वाफ निघून जाते आणि कचरा खाली राहतो, याला म्हणतात डिस्टिलेशन प्रोसेस. त्यासोबतच तुम्हाला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन पण असतं, म्हणजे ऊर्ध्वपातन याला मराठीत म्हणतात, विभाजी ऊर्ध्वपातन. तुम्ही बघा, याला आपण फॉसिल फ्युअल्स म्हणतो, म्हणजे काय म्हणतात आपण, जे पेट्रोल डिझेल असतं ते काही सेपरेट नसतं अगोदर, ते एकत्र मिक्सचर असतं. सो फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या द्वारे आपण काय करतो, पेट्रोल, डिझेल, नॅफ्ता, केरोसिन हे जे एकत्र मिक्स असतं, ज्याला तुम्ही क्रूड ऑइल म्हणता, खनिज तेल म्हणता, त्याच्यातून हे सगळे वेगळे पदार्थ होतात आणि मग आपण ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. सो ही जी प्रोसेस आहे तिला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणतो आपण, आणि ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला व्यवस्थितरित्या करता येतील. नेक्स्ट आहे आपल्याकडे काही टर्म्स ज्याला तुम्ही म्हणता मेल्टिंग पॉईंट, म्हणजे द्रवीभूत बिंदू, किंवा तुम्ही त्याला वितळण बिंदू म्हणता. म्हणजे ज्या एखाद्या तापमानाला जर स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होत असेल तर त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो.
मेल्टिंग पॉईंटचे काही एक्झाम्पल्स करायचे, म्हणजे एखादं लोखंड आहे तर त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, किंवा एखादा दुसरा पदार्थ आहे ज्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, हे 3 पॉईंट एकत्र करायचे. मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळण बिंदू, बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलन बिंदू, आणि नंतर फ्रीजिंग पॉईंट म्हणजे गोठण बिंदू आहे. गोठण बिंदू म्हणजे त्या तापमानाला तुमचं लिक्विडचं रूपांतर डायरेक्टली बर्फामध्ये होतं. जसं की तुम्ही पाण्याची बॉटल भरलेली असते, ती फ्रीजमध्ये ठेवली की त्याचा बर्फ होतो, आणि तो कोणत्या टेम्परेचरला होतो, त्यामध्ये तुम्हाला एक टेम्परेचर आहे बघा, 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तुमचं पाणी थोडंसं वेगळं बिहेवियर दाखवतं. त्याला बोलतात अॅनोमॅली बिहेवियर ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचं वेगळ्या पद्धतीचं वागणूक. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की बाटल्या फुटतात, हिवाळ्यामध्ये नळाचे पाण्याचे नळ फुटतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तिथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन प्रोसिजर, जी मी अगोदर बोलली. नंतर मी काही महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगणार, ते जरा व्यवस्थित करा. एक म्हणजे मोल कॉन्सेप्ट सगळ्यांनी व्यवस्थित करा. MOLE, मोल कॉन्सेप्ट. सो मोल कॉन्सेप्ट संकल्पना जी आहे मोलची, म्हणजे एक मोल म्हणजे किती पार्टिकल किंवा किती अणु, रेणू, तर हे व्यवस्थित करा. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल बघा, 6.023 × 10⁻23 हा ॲव्होगॅड्रो नंबर आहे. तर ॲव्होगॅड्रो नंबर किती असतो, किंवा मोल म्हणजे काय, तुम्हाला बऱ्याच वेळा याच्यावरती प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात, म्हणजे गणित सोडवायला. हे कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तिथून ती गणित आणि ह्या गोष्टी करून घेऊ शकता, जर केल्या नसतील तर. अगोदर केलंय त्यांनी रिवाइज करून घ्या. नेक्स्ट आहे तुमचा ॲटॉमिक नंबर, मास नंबर, व्हॅलेन्सी आणि केमिकल फॉर्म्युला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला म्हणतात अणु क्रमांक, ॲटॉमिक नंबर. वस्तुमानांक किंवा ॲटॉमिक मास नंबर म्हणतात. व्हॅलेन्सी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, संयुजा नावाचा एक संकल्पना असते. आणि तुम्हाला नंतरची मी शेवटची सांगितले रासायनिक सूत्र किंवा केमिकल फॉर्म्युला. कधी कधी बघा तुमच्या तोंडून इझिली जातं. सल्फ्युरिक आम्लाला तुम्ही म्हणता H2SO4, किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाला तुम्ही म्हणता HCl. हे जे तुम्ही लिहिता ना, त्याला रासायनिक फॉर्म्युला म्हणतात किंवा केमिकल फॉर्म्युला म्हणतात. आणि याच्यामध्ये ज्या एक एक गोष्टी आहेत त्याला अणू म्हणतात. हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, हे सगळे अणू आहेत. ते एकत्र येऊन तुमचे रेणू बनतात. आणि या सगळ्यांना एकत्रितरित्या तुमचं जे वजन होतं त्याला मॉलिक्युलर वेट म्हणतात. म्हणजे काय, रेणूचं वजन किंवा रेणू वस्तुमान म्हणतात. सो याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो, जर रिवाइज केलं नसेल तर बघून ठेवा. त्याच्यानंतर आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येतो. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची माहिती घ्यायची. त्यांचा शोध कोणी लावला, त्यांची प्रॉपर्टीज काय आहेत, कोण पॉझिटिव्ह असतं, कोण निगेटिव्ह असतं, कोणावरती कोणताही चार्ज नसतो. गेल्या वर्षीच्या पाठच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. ॲटॉमिक ज्यावेळेस स्ट्रक्चर स्टडी करतात त्यावेळेस काही लोकांचं महत्वाचं योगदान आहे, जसं की थॉम्सन मॉडेल आहे ज्यांनी कलिंगडाचं मॉडेल दिलं. रुदरफोर्ड आहेत, त्यांनी तुमचा तो पातळ पत्रा सोन्याचा लावून त्याला इलेक्ट्रॉनचे बंबार्डमेंट केलं. सो ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय म्हणतात त्याला वाचन करायचंय. बोहरचा फॉर्म्युला तुम्हाला करायचा आहे. त्यासोबत 2 महत्वाच्या संकल्पना सगळ्यांनी नोट करून ठेवा. एक आहे आयसोटोप्स, ज्याला मराठीत समस्थानिके म्हणतात, आणि आयसोबार्स, ज्याला समभारिके म्हणतात. हे 2 आवर्जून करा. समस्थानिके म्हणजे काय असतं, त्यांचा अणुअंक सेम असतो, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. आणि आयसोबार्सचं काय आहे, उलट आहे. त्यांचा अनुक्रमांक भिन्न असतो, म्हणजे ॲटॉमिक नंबर, परंतु ॲटॉमिक मास नंबर हा सेम असतो. सो हे दोन्ही कॉन्सेप्ट करा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो केमिस्ट्रीमध्ये. आय रिपीट, आयसोटोप्स आणि आयसोबार्स. सिंपल कॉन्सेप्ट आहेत, छोटेसे कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे केमिस्ट्रीमध्ये, तो म्हणजे किरणोत्सारिता, ज्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट. रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला, बेक्वेरेल कोण आहे, त्याचं युनिट काय, म्हणजे एकक काय, कशात मोजतात, हे सगळे प्रश्न येऊन गेलेत. आणि मी तुम्हाला सांगतो परत परत रिपीट होणार हे प्रश्न. त्यामुळे रेडिओ ऍक्टिव्हिटी चांगलं वाचा. त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा हे किरण काय आहेत, त्या किरणांचा यूज काय, त्या किरणांचे प्रॉपर्टीज काय आहेत, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हे सगळ्या स्टेट बोर्डमध्ये किंवा तुम्हाला एनसीईआरटीच्या बुकमध्ये मिळून जाईल. हे काय मोठं रॉकेट सायन्स नाही बरं का. हे तुम्ही जर केलं नसेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये जर तुमचा सायन्सचा प्लॅन असेल या 15 दिवसामध्ये रिव्हिजनचा, तर इथे थोडंसं वेळ देऊन तुम्ही बसवू शकता. त्याच्यानंतर तुमचं आहे हाफ लाईफ, जी संकल्पना असते, अर्ध कालावधी किंवा अर्ध जीवन. तर ते काय आहे, एखादं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं बघा, युरेनियम सारखं मूलद्रव्य आहे. ते युरेनियमचं विघटन जे आहे ते किती कालावधीत होतं, त्याचा हाफ लाईफ म्हणजे काय, म्हणजे अर्ध जीवन म्हणजे काय. पण हाफ लाईफ हा पिरियड करून ठेवा, खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर रेडिओ आयसोटॉप्स जे असतात, म्हणजे तुमचं कार्बन-14 असेल किंवा इतर काही किरणोत्सारिता करणारी मूलद्रव्य असतील, त्यांचे उपयोग काय. बऱ्याच वेळा आपण बघतो की आयोडीनचा गॉयटरमध्ये युज होतो, जसं की आपल्या गलगंड नावाचा एक आजार असतो, गळ्याला गाठ येते, त्याच्यामध्ये आयोडीनचा युज होतो, किंवा बरेचसे कॅन्सर्स आहेत तिथं कोबाल्टचा युज होतो. सो तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं की जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत, युरेनियम सारखे किंवा कोबाल्ट सारखे किंवा आयोडीन सारखे, तर त्यांचा नक्की युज कुठे होतं. सो तुम्हाला या उपयोगाबद्दल परीक्षेला प्रश्न येतो, तर ते तुम्ही करून ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये इतकं केलं तरी खूप राहील. नेक्स्ट आहे केमिकल बॉन्डिंग, म्हणजे रासायनिक बंध. आपण वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक बंध बघतो, त्यामध्ये सगळ्यांनी आयनिक बंध वाचलेलं असतं, ज्याला इंग्लिशमध्ये आयनिक बॉन्ड म्हणतात, आणि सहसंयुज बंध, ज्याला इंग्लिशमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. हे 2 तर आवर्जून करा. या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे,
इलेक्ट्रॉनची पूर्ण देवाणघेवाण झाली असेल एका मूलद्रव्याकडून दुसऱ्या मूलद्रव्याकडे, तर त्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. आणि इलेक्ट्रॉन जर शेअर केलेले असतील, म्हणजे दोघांमध्ये शेअर करून त्यांनी जर स्थिरता आणली असेल, स्टेबिलिटी आणली असेल, तर त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो, सहसंयोजी बंध म्हणतो. सो मी थोडक्यात सांगतो, मी जास्त डेप्थ मध्ये जात नाही, कारण त्याला खूप वेळ लागेल. आता फक्त तुम्हाला डोक्यामध्ये मी टाकतोय की ह्या गोष्टी तुम्हाला झाल्या पाहिजे. सो हे दोन प्रकारचे बॉन्ड तुम्हाला करायचे आहेत. एनायन्स, कॅटायन्स काय असतात? एनायन्स म्हणजे काय? म्हणजे धन प्रभारित आयन म्हणजे काय? ऋण प्रभारित आयन म्हणजे काय? त्यांचं कोणत्या पद्धतीने बंध निर्माण होतात? एकेरी बंध म्हणजे काय? दुहेरी बंध म्हणजे काय? बऱ्याच वेळा तुम्ही अल्किन्स ऐकता, अल्काइन्स ऐकता, अल्केन्स ऐकता आणि सांगताना काय सांगता की अल्केन्स मध्ये एकेरी बंध असतो, अल्किन्स मध्ये दुहेरी बंध असतो आणि अल्काइन्स मध्ये तिहेरी बंध असतो. म्हणजे नक्की काय असतं? सो हे सगळे बॉन्ड आहेत तुमचे कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड. ठीक आहे. सोडियम क्लोराईड म्हणला तर तुमचा आयनिक बॉन्ड असतो. तुम्ही मगाशी अल्केन्स अल्काइन्स बोलला, त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. सो हे बॉन्ड्स काय आहेत? आयनिक बॉन्ड म्हणजे काय? कुठला स्ट्रॉंग असतो? कोव्हॅलंट स्ट्रॉंग आहे की आयोनिक स्ट्रॉंग आहे? त्यानंतर तुमचे पॉझिटिव्ह आयन्स काय आहेत? निगेटिव्ह आयन्स काय आहेत? हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे परीक्षेसाठी केमिस्ट्रीमध्ये. नेक्स्ट आहे रिॲक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट. रिॲक्शनचे टाइप्स तर तुम्हाला परीक्षेला जास्त विचारले जातात. गेल्या वर्षीच्या दोन्ही राज्यसेवांच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे आलेलं आहे, इव्हन कंबाईनच्या परीक्षेमध्ये पण आलेलं आहे. आता काय प्रकार असतात, जसं की तुम्ही उदाहरणार्थ सांगू शकता विघटन प्रकारची अभिक्रिया, डिकम्पोजिशन प्रोसेस किंवा रिॲक्शन. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन अभिक्रिया. त्याच्यानंतर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे तुम्ही त्याच्यात काय करता, एक आम्ल घेता आणि एक आम्लारी घेता, दोघांची रिॲक्शन करता, ऍसिड बेस, आणि त्याचं सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतं. या प्रोसेसला म्हणतात न्यूट्रलायझेशन, उदासीनीकरण प्रक्रिया. सो ह्या प्रक्रियेसोबत तुम्ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन ह्या बघू शकता. कधी कधी तुम्हाला विचारतात की एखादी रासायनिक अभिक्रिया फास्ट कोणती आहे, स्लो कोणती आहे. याच्यावरती रिसेंटली पाठच्या 2 वर्षात प्रश्न आले. सो तुम्हाला त्यासाठी रासायनिक प्रक्रियेचा वेग माहिती पाहिजे. रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढवणारे जे पदार्थ असतात त्याला तुम्ही कॅटलिस्ट म्हणता. ठीक आहे. कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ असतो, मराठी त्याला उत्प्रेरक म्हणतात. उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ असतो जो रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो, आणि वेग वाढवणाऱ्या पदार्थाला कॅटलिस्ट म्हणतात. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेचा वेग कशावर अवलंबून असतो? कोणती प्रक्रिया फास्ट होते, कोणती मॉडरेट असते, कोणती खूप स्लो असते. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे रासायनिक प्रक्रिया टॉपिकमध्ये. काही रासायनिक प्रक्रिया एकदा घडल्या की परत त्या पूर्ववत होत नाहीत. उदाहरणार्थ समजा तुमचं दूध आहे, दुधाचं दही बनलं, तर तुम्ही परत दह्याचं दूध नाही बनवू शकत आहे. म्हणजे काय, ही प्रोसेस जी आहे ती रिव्हर्सिबल नाहीये. रिव्हर्सिबल म्हणजे पुन्हा पहिल्यासारखी होणार आहे, म्हणून त्याला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसिजर. ठीक आहे. दुसरी जी असते ती म्हणजे रिव्हर्सिबल. उदाहरणार्थ समजा पाण्याचं बर्फ झालं, तर बर्फाचं परत पाणी होऊ शकतं, त्याला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसिजर. सो या प्रकारे तुम्हाला रासायनिक अभिक्रियांचं वर्गीकरण स्टडी करायचंय. तुम्हाला जनरली काय करतील, ते अभिक्रिया देतात आणि त्या अभिक्रियांचं तुम्हाला टाइप्स विचारतात. कधी कधी ऑक्सिडीकरण, शपन ह्या अभिक्रिया सुद्धा ऐकता. इंग्लिशमध्ये ऑक्सिडेशन आणि इंग्लिशमध्ये त्याला शपनला म्हणतात रिडक्शन. सो या दोन्ही प्रोसेस न्यूट्रलायझेशनच्या अगोदरच्या प्रक्रियेत. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं, सिंपल इज दॅट. आणि शपन म्हणजे रिडक्शन, म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन यूज केला जातो त्याला म्हणायचं रिडक्शन प्रोसिजर, राईट. ह्या पद्धतीने तुम्ही रासायनिक अभिक्रियांचा डेफिनेशन, एखादी अभिक्रिया, त्याचं कन्सेप्ट हे तुम्ही अभ्यासलं तरी पुरेसं ठरेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे ऍसिड बेस सॉल्ट. इम्पॉर्टंट आहे. वेळ मिळाला तर हे तुमच्या 15 दिवसात बसतंय का बघा. आम्ल, आम्लारी आणि क्षार याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या जीवनातले आम्ल कोणते आहेत, आम्लारी कोणते आहेत आणि क्षार कोणते आहेत, याच्यावरती ते तुम्हाला प्रश्न विचारतील. ऍसिड्स मध्ये मी काही सगळ्यांनी ऐकलेली नावं असतात बघा, जशी की सल्फ्युरिक आम्ल असेल, हायड्रोक्लोरिक आम्ल असेल. तर ही आम्ल इतक्या पण ऐकलेली असतात बऱ्याच वेळा. काही लोकांनी प्रयोगशाळेत बघितलेली असतात, काही लोकांनी वाचन केलेलं असतं. जसं की आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, ज्याचा पीएच 1.5च्या आसपास आहे. सो रोजच्या जीवनामधले काही आम्ल तुम्ही करू शकता. परीक्षेला याच्यावरती प्रश्न आले, जसे की चिंचेमध्ये कोणतं आम्ल असतं, किंवा तुमच्या लिंबात कोणतं आम्ल असतं, सायट्रिक आम्ल, टाटारिक आम्ल, मुंगीच्या चावण्यामध्ये म्हणजे मधमाशीचं किंवा याच्या डंकमध्ये फॉर्मिक आम्ल असतं. सो हे सगळे आम्लांचं डेली यूज मध्ये काय योगदान आहे ते तुम्हाला परीक्षेला जास्त त्यांना विचारणं अपेक्षित असतो. त्यामुळे आम्ल, आम्लारीमध्ये जसं की सोडियम हायड्रॉक्साईड आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, ते कुठे वापरतात. आम्लारी आणि आम्लांमध्ये पण कसं असतं, काही आम्लारी स्ट्रॉंग असतात, काही आम्लारी वीक असतात. तर ते काय आहे, सॉल्ट्स काय असतात, जसं की तुम्ही खाण्याचा सोडा वापरता, धुण्याचा सोडा वापरता. खाण्याचा सोडा जसं की आपण भजी वगैरे करायचे असतील तर जो सोडा टाकतो त्याला खाण्याचा सोडा म्हणतो, ज्याला बेकिंग सोडा म्हणतात. त्याचं रासायनिक सूत्र सांगायचं विचारलं जातं कधी कधी, NaHCO3 बोलतात त्याला, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. आणि जे धुण्याचा सोडा असतो त्याला सोडियम कार्बोनेट म्हणतात, म्हणजे Na2CO3. सो हे सगळे डिटेल मी सांगत बसत नाही, पण तुम्ही ऍटलीस्ट तुम्हाला पिक्चर क्लिअर होत असेल की मला काय सांगायचंय. सो ऍसिड, बेस, सॉल्ट्स यांची कन्सेप्ट, याचं टाइप्स, याचे रोजच्या जीवनातले उपयोग हे तुम्ही मात्र करून ठेवा. तुमच्या परीक्षेमध्ये हे अपेक्षित आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं पीएच स्केल, व्हेरी इम्पॉर्टंट.
पीएच स्केल काय असतो प्रकार तुम्ही ऐकलं असेल बघा, याचा पीएच एवढा आहे किंवा त्याचा पीएच एवढा आहे. तर पीएच म्हणजे तुमचा ऍसिड बेस ठरवण्याची पद्धती आहे. एक पट्टी असते ज्याच्यावरती त्यांनी 0 पासून 14 पर्यंत नंबर लिहिलेले असतात. 0 ते 7 पर्यंत जे काही पीएच आहे त्या नंबर्सच्या पदार्थांना म्हणतात आम्ल. म्हणजे एखाद्याचा 7च्या अगोदर पीएच आहे, म्हणजे 0 पासून 7 पर्यंत किती पण असेल त्याला म्हणायचं ऍसिड. 7च्या पुढे 14 पर्यंत जर गेला तर तुम्हाला आम्लारी म्हणायचं किंवा बेस म्हणायचं. आणि एक्झॅक्ट जर 7 असेल तर त्याला तुम्ही सॉल्ट म्हणू शकता किंवा न्यूट्रल पदार्थ म्हणू शकता, उदासीन पदार्थ म्हणू शकता. सो हे काय आहे पीएचचं स्केलचं सोरेनसेन नावाच्या शास्त्रज्ञाने तिचा शोध लावला. मग हे पीएच म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्ही पीएच स्केल्स मध्ये करू शकता. नेक्स्ट आहे तुमच्याकडे केमिकल सिम्बल, फॉर्म्युले आणि इक्वेशन. केमिकल सिम्बल म्हणजे तुमच्या एखाद्या मूलद्रव्याला तुम्ही कोणतं चिन्ह वापरता, त्याचं रासायनिक सूत्र कोणतं आहे, त्याचं इक्वेशन म्हणजे समीकरण कोणतं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. नेक्स्ट आहे टॉपिक रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा. बरं बघा, बऱ्याच वेळा एखादं जर तेल आपण साठवून ठेवलं तर काही दिवसानंतर ते खवट लागतं. शेंगदाण्यांचं मी उदाहरण देतो. शेंगदाणे तुम्ही जर खूप दिवस साठवून ठेवले तर तुम्हाला शेंगदाणे थोडेसे खवट लागायला लागतात. हा खवटपणा जो गुणधर्म असतो ना त्याला म्हणतात रॅन्सिडिटी. तर ते रॅन्सिडिटी काय आहे, का होतं, त्याचे डेली लाईफ मधले इम्प्लिकेशन्स काय हे तुम्ही रॅन्सिडिटी टॉपिक मध्ये करू शकता. छोटंसं कॉन्सेप्ट आहे, ते करून घ्या. त्यानंतर तुमचं करोजन नावाचं टॉपिक. करोजन म्हणजे शरण. जसं की तुमचं लोखंड आहे ते गंजतं काही दिवसानंतर, वीक होतं. आणि मग त्याच्यामध्ये कोणती अभिक्रिया असते, ऑक्सिडेशन असते, रिडक्शन असते, काय होतं नक्की, आयर्न ऑक्साईड तयार होतं म्हणजे काय होतं, मग लोखंड झिजतं का, लोखंडाची लाईफ कमी होते का, हे सगळ्या गोष्टी तुम्ही कोरोजन मध्ये बघू शकता. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विद्युत रसायनशास्त्र नावाचा टॉपिक आहे. याच्यात तुम्ही काय बघा, आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात बघा, जसं तुम्ही बॅटरीमध्ये तुमचा ज्या टॉर्च असतो त्याच्यामध्ये जो सेल वापरता किंवा तुमच्या गाडीमध्ये बॅटऱ्या असतात त्या बघा तुम्ही. या सगळ्या बॅटऱ्यांची रचना कशी असते, काहींना ड्राय सेल म्हणतात. हे सगळं काय आहे, त्याच्यामध्ये कोणते ऍसिड वापरतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून ठेवा. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे युजेस खूप तुम्हाला विचारतात. जसं की तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा सिल्वर कोटेड किंवा गोल्ड प्लेटेड तुमचे जे काही ऑर्नामेंट्स असतात, अलंकार असतात, ते आपण वापरतो. तर ते कसं केलं जातं, तिथे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा काय यूज आहे, या गोष्टी तुम्हाला बघायच्या. हे इलेक्ट्रो केमिस्ट्रीमध्ये सगळं येतं. तिथे तुम्हाला अजून काही गोष्टी बघायला मिळतील, जसं की फॅराडेज लॉ आहेत, हे सगळं तुम्हाला तिथे बघायचं आहे. नेक्स्ट आहे फ्युअल्स म्हणजे इंधन. इंधनांवरती पण तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये प्रश्न आलेले बघायला मिळतात. मी काही इंधनांची नावं सांगतो, ती सगळ्यांनी नोट करा आणि ती व्यवस्थित करून ठेवा. जसं की कोल गॅस आहे, राईट. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, वॉटर गॅस आहे, जलवायू. त्याच्यानंतर तुमचा आहे प्रोड्युसर गॅस. व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार करायला. प्रोड्युसर गॅस, त्याचा फॉर्म्युला बघायचा, त्याचे युजेस बघायचे. नॅचरल गॅस किंवा गोबर गॅस हे सगळ्यांच्या ओळखीचं आहे. नैसर्गिक वायू किंवा गोबर गॅस ज्याच्यामध्ये मिथेन जास्त प्रमाणात असतं. सो हे तुम्ही व्यवस्थितरित्या फ्युएल्स मध्ये करा. त्यानंतर फॉसिल फ्युएल ज्याला तुम्ही बोलता, ज्याला तुम्ही जैव इंधन म्हणता. सो काय आहेत फॉसिल फ्युएल, कधी तयार होतात, किती वर्ष जातात, एक त्याचं सस्टेनेबिलिटी कशी आहे, ते किती दिवस राहतील, आपल्याला पुरतील का, ह्या सगळ्या गोष्टी फॉसिल फ्युएल मध्ये करू शकता. त्यामध्ये कोळसा येतो, पेट्रोलियम येतं, हे सगळं तिथे स्टडी होईल तुमचा. नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याला तुम्ही असेंद्रिय रसायनशास्त्र म्हणू शकता. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय करायचं, हे सगळ्यांनी करा आवर्जून, याच्यावरती प्रश्न येतील. एक म्हणजे पिरियडिक टेबल चांगला करायचा. पिरियडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी. हे सगळ्या शाळांच्या पुस्तकांमध्ये आहे, 9वी 10वी मध्ये तुम्हाला हे सापडेल. आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांना मांडलेलं असतं त्याच्यामध्ये, आणि मूलद्रव्य कशा पद्धतीने मांडलेले त्या टेबलला म्हणतात पिरियडिक टेबल किंवा आवर्त सारणी. सगळ्यांनी करा व्यवस्थित. त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञांचं योगदान आहे, जसं की सगळ्यात पहिलं डोबे रायनर नावाच्या माणसाने त्रिके नावाचा कॉन्सेप्ट दिलेला, ट्रायड्स. त्यानंतर एक न्यूलँड्स नावाचा माणूस होता, त्याने अष्टके दिली त्याची, म्हणजे ऑक्टेट्स दिले. त्याच्यानंतर तुमचं तिसरा माणूस आहे मेंडेलिव्ह नावाचा, त्याने हे पिरियडिक टेबल दिलं. आणि त्याच्यानंतर एक मोस्ले नावाचा माणूस आहे, जो आपण आधुनिक टेबल वापरतो आता आवर्त सारणी, तो त्या मोस्लेने दिलेला आहे. सो ओव्हरऑल हे 4 लोकांचं योगदान तुम्हाला कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये मिळालं असेल. ऑलमोस्ट सगळ्यांनी हे वाचलेलं असेल, पण एकदा रिवाइज करा, कारण याच्यावरती प्रश्न येण्याची जास्त संभावना आहे. गेल्या वेळेस त्यांनी काय केलेलं, पिरियडिक टेबलमध्ये वरून खाली जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची अणुची त्रिज्या कशी वाढते, कमी कशी होते, धातू गुणधर्म कसे वाढतात, अधातू गुणधर्म कसे कमी होतात, ह्याच्यावरती कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेला. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी माहिती काय पाहिजे, तर अणुची त्रिज्या म्हणजे काय असते, अणुचा आकार म्हणजे काय असतो, अणुचा आकार कसा वाढत जातो आवर्त सारणीमध्ये एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाताना किंवा वरून खाली जाताना, ह्या गोष्टी तुम्हाला कन्सेप्टच माहित पाहिजे. कन्सेप्ट माहित असला तर डेफिनेटली तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह होणार. आता मी याच्यात पडत नाहीये, पण आफ्टर एक्झाम आपण याच्यावरती चांगली लेक्चर सिरीज बनवूया. तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने इथे समजावू शकतो. ठीक आहे. ओव्हरऑल ह्या गोष्टी मी आता डिटेल सांगत बसत नाही. तुम्ही जर केल्या असतील तर रिवाइज करून घ्या. नेक्स्ट आहे तुमच्याकडे मेटलर्जी नावाचा कॉन्सेप्ट. मेटलर्जी मध्ये तुम्हाला काय बघायचंय, सगळ्यात पहिला हा शब्द नोट करा, अलोईज सगळ्यांनी बघायचे. अलोईज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये धातू सोबत इतर पदार्थ मिक्स केलेले असतात, जसं की स्टेनलेस स्टील असेल, ब्रॉन्झ असेल,
या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय आहे. मग स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड आहे का, लोखंडासोबत कार्बन आहे का, कार्बन सोबत अजून काय आहे हे तुम्हाला बघायचंय. तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात की ह्या अलॉय मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. सो अलॉय मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्यात. अजून एक शब्द नोट करून ठेवा, अमालगम नावाचा. अमालगम म्हणजे काय, ज्या अलॉय मध्ये पारा हा एक घटक असतो, पारा. ठीक आहे, ऐकलंय तुम्ही पारा. सो पारा हा एक घटक असतो, त्याला म्हणायचं अमालगम. सो अमालगम मध्ये तुम्हाला परीक्षेला जर क्लू नसेल मिळत तर बघायचं ऑप्शन मध्ये, ज्याच्यामध्ये पारा Hg नावाचं मूलद्रव्य असतं त्याला मार्क करून यायचं. सो अमालगम नावाचा पदार्थ लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहे मॅनमेड सबस्टन्सेस, ज्याच्यात सिमेंट येतं, ग्लास येतं. ग्लासेसचे पण टाइप्स आहेत बघा काचेचे, जसे की बोरोसिलिकेट ग्लास आहे, सॉफ्ट काच असते म्हणजे मऊ काच, हार्ड ग्लास असतं त्याला तुम्ही कठीण काच म्हणू शकता. त्यांचं कंपोजिशन काय, यूज काय, वेगवेगळ्या प्रकारचे काचा कोणत्या आहेत हे तुम्ही बघू शकता केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर खतांचे प्रकार. खतांच्या प्रकारमध्ये तुम्ही एनपीके, गेल्या वेळेस आपल्याला प्रश्न आलेला आहे याच्यावरती. खतांचे प्रकार एनपीके बघून घ्यायचं, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम आले. त्यासोबत इतर कोणते खताचे प्रकार आहेत. नायट्रोजन फिक्सेशन काय प्रकार असतो, म्हणजे नायट्रोजन हवेमध्ये जो असतो, मी तुम्हाला बायोलॉजीमध्ये त्या दिवशी सांगितले त्या व्हिडिओमध्ये. नायट्रोजन फिक्सेशन काय असते हे तुम्ही त्या व्हिडिओमधून बघून घ्या. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यावरती एखादा प्रश्न अपेक्षित असतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, ज्या रसायनशास्त्रामध्ये तुमचा सेंद्रिय पदार्थांचा अभ्यास केला जातो, ऑर्गॅनिक सबस्टन्सचा अभ्यास केला जातो, त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणायचं. आणि मी तुम्हाला ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय सांगितलेलं आहे, जे पदार्थ प्राणी आणि वनस्पती यांच्या डेड बॉडीज पासून किंवा अवशेषापासून मिळतात त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ठीक आहे, सिंपल डेफिनेशन. ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही सगळ्यात फोकस कशात करायचा, अल्केन्स काय आहेत, अल्काइन्स काय आहेत, अल्किन्स काय आहे, एकेरी बंध काय, दुहेरी बंध काय, तिहेरी बंध काय. काही पदार्थ तुम्हाला सायक्लिक सापडतात, जसं की बेन्झिन सारखा पदार्थ काय. अरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणजे काय, अरोमॅटिक म्हणजे नावातच आहे, अरोमा म्हणजे सुवास. ज्या रासायनिक सेंद्रिय पदार्थांचा वास येतो, चांगला सुवास येतो, त्याला अरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणतात. यामध्ये तुम्ही बेन्झिन सारखा पदार्थाचा अभ्यास करू शकता. सो हे सगळं तुम्हाला कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये सापडून जाईल. कुठलं मोठं याच्यासाठी रॉकेट सायन्स नाहीये. नेक्स्ट आहे आपल्याकडे फर्मेंटेशन प्रोसिजर, म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही गोबर गॅस बनवता ती फर्मेंटेशन प्रोसिजर, इडली बनवता ती फर्मेंटेशन प्रोसिजर आहे, राईट. किण्वन प्रक्रिया ज्याला मराठीत आपण म्हणतो. सो किण्वन प्रक्रिया काय आहे, त्याच्यात कुठले बॅक्टेरिया असतात, कुठले बॅक्टेरिया ऑक्सिश्वसन करतात, कुठले विनॉक्सी श्वसन करतात. विनॉक्सी म्हणजे काय, तर ऑक्सिजनचा यूज न करता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करू शकता. अजून एक कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला, जो परीक्षेला येऊ शकतो, तो म्हणजे आयसोमेरिझम, आयसोमर्स. आयसोमर्स म्हणजे काय तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. जर केलं असेल तर रिवाइज करून घ्या, नसेल केलं तर पुढच्या एक्झामसाठी करा, आता त्याच्यामध्ये पडू नका. एलपीजी काय असतं, सीएनजी काय असतं, मिथेन काय आहे, इथिलीन काय आहे. तुम्हाला गेल्या वर्षीच्या राज्यसेवेत विचारलेलं बघा, फळे पिकवण्यासाठी काय वापरतात. सो इथिलीन सारखे पदार्थ आहेत, ऍसिटिलीन सारखे पदार्थ आहेत, त्यांचे उपयोग काय रोजच्या जीवनामध्ये हे व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर क्लोरोफॉर्म सारखा पदार्थ आहे, तुम्ही बऱ्याच वेळा पिक्चर मध्ये बघता की नाकाला रुमाल लावला आणि एखादी व्यक्ती बेशुद्ध होते, तर ते क्लोरोफॉर्म काय आहे, त्याचं रासायनिक सूत्र काय आहे, त्याचे रोजच्या जीवनातले यूज काय. म्हणजे केमिकल काही पदार्थ असतात ते तुम्हाला डेली यूज करता तुम्ही, जसं की तुमचं ते विनेगर सारखा पदार्थ बघा, सगळ्यांनी वेगवेगळ्या पदार्थामध्ये त्याचा वापर केलेला असतो, लोणचे बनवताना किंवा काही तुम्ही बघा चायनीज वेळ खाता किंवा चायनीज पदार्थ खाता, त्याच्यात विनेगर असतं. सो विनेगर काय, इतक्या वेळा आपण बघतो तर त्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो की विनेगर म्हणजे काय, ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. नेक्स्ट आहे सोप आणि डिटर्जंट, जमलं तर करा. ऑइल्स, फॅट्स, रबर, एक्सप्लोजिव्ह, हे सगळे पदार्थ तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये करायचे. सो आतापर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या तुमच्या केमिस्ट्री या हेड्स खाली क्लासिफाय होतात. आता तुम्ही याच्यातल्या जेवढ्या गोष्टी केल्यात त्या रिवाइज करा असं मी सजेस्ट करेल. जर तुमच्याकडे वेळ उरला आणि तुम्हाला वाटत असेल कॉन्फिडेंटली की मी हे केलं तर मला लक्षात राहील, तर ते करा. अदरवाईज ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यातल्या ऍटलीस्ट तुम्ही काही गोष्टी केलेल्या असतील अगोदर, त्या रिवाइज करून घ्या या 15 दिवसामध्ये. येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये तुम्ही मात्र हे सगळं टॉपिक तुम्ही केला तर मी तुम्हाला सांगतो तुमचा केमिस्ट्रीमध्ये एक सुद्धा मार्क जाणार नाही. ठीक आहे, ओव्हरऑल आपण रसायनशास्त्राचं जे काही विश्लेषण केलंय ते 15 दिवसामध्ये तुमची रिव्हिजन होईल अशी आशा करूया. नाही झालं तर जितकं होईल तेवढं करा, ऍटलीस्ट जेवढं होईल तेवढं तरी कॉन्फिडेंटली करा, म्हणजे तुमचे ते मार्क्स जाणार नाहीत. बाकी आपण डिटेल सिरीज बनवूयात. तुम्हाला जर वाटत असेल मी याच्यावरती सिरीज बनवावी तर मला कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्या कमेंट्स बघून, त्याची इंटेन्सिटी बघून मी त्याच्यावरती सिरीज नक्कीच बनवेन. तुम्ही मला आवर्जून याचं कमेंटमध्ये उत्तर द्या. जी व्यक्ती पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्याला नक्कीच हे शेवटचं जे काही मी प्रश्न विचारलाय किंवा ज्याचं सजेशन मागितलंय ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे, सो ओव्हरऑल तुमच्या 15 दिवसामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करा, जितक्या जमेल तितक्या करा आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी या गोष्टींचा उपयोग होईल अशी मी आशा करतो. आपण आता थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून टाका आणि जर तुम्हाला इतर मित्रांपर्यंत शेअर करायचं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल केला नसेल नवीन असाल तर, आणि नवीन असाल तर ते बेल आयकन पण दाबा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन इमिडिएटली येत राहील.
इथून पुढे आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओ नक्कीच बनवू. आता केमिस्ट्री झालेलं आहे, आपण फिजिक्सचा एक व्हिडिओ टाकू आणि तुमचं सायन्स मधले मी तिन्ही व्हिडिओ कव्हर केलेत. ज्यांनी बघितला नसेल बायोलॉजीचा, पहिला बायोलॉजी बघा, केमिस्ट्री बघा आणि मी फिजिक्स टाकेन, तो पण बघून घ्या. ठीक आहे. सो थांबूया आपण. सगळ्यांसाठी शुभेच्छा परीक्षेसाठी येणाऱ्या, आणि आपण असंच भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.